साहेब, काही दिवसांपूर्वी 4 जणांना ताब्यात घेतलं होतं. इन्क्वायरी केली. त्यांच्या जबानीनुसार. बोला बोला. आपल्या हत्येचा कट होता साहेब. पहले से ही पता चला इसलिए ठीक रहा, लेकिन जैसे ही पता चला हम लोगों ने तुरंत एक्शन ले लिया. बढ़िया तंदूरी लगाया. एक बोटी कबाब लगा दे. शिंदे. मियाँ. कुछ याद आया? पिछले साल बिलास में ठाकरे को उड़ाने का प्लान था. ठाकरे साहेब. ठाकरे ठाकरे साहेब. साहब. ठाकरे ठाकरे साहेब. साहब. आगे. भवन में बाल ठाकरे साहब को उड़ाने का प्लान था साहब, जो नाकामयाब हो गया. इसलिए इस बार उनको दशहरे की रैली में उड़ाने का प्लान बना. बटनारा में मेरा घर है साहब. उधर ही मुझे नईम चाचा मिले. नईम चाचा ने आका से मिलवाया और हमारी ट्रेनिंग शुरू हो गई. हमें यहाँ का पूरा नक्शा समझाया गया साहब, और आका बोले इस चीज को अंजाम दोगे तो तुम्हें जन्नत नसीब होगी. केस रेकॉर्डवर आणली आहेत का? नाही. म्हणजे यापुढे ते कोणालाच दिसणार नाहीत याची काळजी घ्या. सर, इथे छोट्या छोट्या गोष्टींवर दंगली उसळतात आणि मरतात आपलीच माणसं. पण काळजी घ्यायला हवी ना साहेब. थोडे दिवस बाहेर पडणं अवॉइड केलं तर बरं होईल. निदान मुंबईच्या बाहेर तरी. या पाकड्यांना घाबरून. माझा महाराष्ट्र दौरा लागलाय. निवडणुका तोंडावर आहेत आणि माझे सैनिक मला प्रोटेक्शन द्यायला समर्थ आहेत. व्हाय टू टेक अ रिस्क सर? ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझा लोकशाहीवर विश्वास नाही, अजिबात नाही. या देशात लोकशाही कधी जन्मालाच आली नाही. मला विचारतात तुम्ही मुंबईचं हिटलर का? अरे मुंबईच काय, मी महाराष्ट्राचा हिटलर आहे आणि या देशाचा बनणार आहे. तुमच्याकडून जर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर मला माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातात स्टेन गन द्यावे लागेल. मला माझा शिवसैनिक गुंड असला तरी चालेल, पण शंड असता कामा नये. शिवसेना भवनावर हल्ला झाला, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तरी माझे सैनिक शांत बसतील? अरे आदेश द्यायची काय गरज आहे? हिंदू पेटले, दंगल झाली. अरे कसलं आहे औरंगाबाद? औरंगाबाद त्या औरंगजेबाची कसली आठवण काढायची?
काढायचीच झाली तर या भूमीवर संभाजी राजांची आठवण असायला हवी. म्हणून औरंगाबाद नव्हे, आता संभाजीनगर. लाज नाही वाटत? अरे मी आदेश देण्याची कसली वाट बघता? कुठल्याही महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ही जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. या महाराष्ट्रात पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचं काय? मी पोलिसांना सांगून ठेवतो, या शिवरायांच्या महाराष्ट्रातले तुम्ही मर्द मावळे आहात. पुन्हा जर तुमच्यावर हात उठला तर त्याला जागच्या जागी गोळ्या घाला. ही शिवसेना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. ही फक्त लाट नव्हे तर महासागर आहे आणि हा महासागर तसाच कायम राहणार. या महाराष्ट्रात शिवशाहीचा भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच, आणि हे माझं तुम्हाला वचन आहे. शिवसेना भाजप युतीमुळे मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. इतिहासात प्रथमच शिवाजी पार्क दादर येथे उद्या 14 मार्च 1995 रोजी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. मी मनोहर गजानन जोशी ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कुणाच्याही मते ममत्वभाव व आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी मनोहर गजानन जोशी ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब आता मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला वा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.